सुट्टी टाकणं गरजेचं असते आणि हा चांगला निर्णय आहे मित्र सलामीची घोडदौडी मैदानात सर्वेश आणि गुरुनाथ. तर सलामीवीर सर्वेश आणि गुरुनाथ. गुरु निश्चितच एक अनुभवी फलंदाज, त्याच्या जोडीला उभरता तारा सर्वेश. तर गोलंदाज झालाय आशिष बंटी, जो सध्याच्या घडीला निश्चितच आपल्या चिरनेर विभागामध्ये नामवंत गोलंदाज, जो सध्या तरी व्यावसायिक क्रिकेट खेळतोय आपल्या विभागामधनं. गावदेवी गावठाण या संघाकडनं वारंवार त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय व्यावसायिक क्रिकेट खेळताना. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते बंटी. राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा, पंचांच्या डाव्या हाताला पास करून गोलंदाजी करेल फलंदाज सर्वेश साठी. पंचांचा सामन्याला सुरुवातीचा इशारा, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज बंटी. हायस्कूल एंड करणं गोलंदाजी करेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू चांगल्या प्रकारे काहू कॉर्नरच्या दिशेने मारला, मिसफिल्ड केली गेली. कप्ताना करणं मिसफिल्ड झाली आणि पहिला चौकार, चौकार ज्या साह्याने आपलं खातं आणि आपल्या संघाचं खातं खोलते सर्वेश 4 या धावसंख्येनं. खराब क्षेत्ररक्षण. निश्चितच कलमुसे प्रीमियर लीगचा गाणं सुद्धा लागला गेला पाहिजे डीजे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार होईल का, आणि निश्चितच पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. निश्चितच काहीशी रणनीती चुकली गेली गोलंदाजाची आणि कर्णधाराची सुद्धा. पण क्षेत्ररक्षक पाहायला गेला तर एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेने हवा होता, परंतु तिथे स्वतः कर्णधार होता बालू, परंतु बालू याला चेंडू अडवता आला नाही. तिसरा चेंडू बॅक टू बॅक, तिसरा मोठा फटका येईल का पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचं पाणी. हॅट्रिक, सलग 3 चौकार लागले गेले डीजे. थँक्यू डीजे. निश्चितच चांगली फलंदाजी म्हणता येईल सर्वेशकडनं, कारण एखाद्या व्यावसायिक खेळाडूला, व्यावसायिक गोलंदाजाला सलग 3 चौकार खेचले गेलेत या फलंदाजाकडनं. पुन्हा एकदा चौथा चौकार लागला जाईल का या बॅटमधनं. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू सीमारेषा पार. चौकार. आणि चेंडू निश्चितच मॅच संपल्यानंतर सुद्धा कोणीही जाऊ नका, कारण ग्राउंड साफ करायचं आहे. तर पुन्हा एकदा निश्चितच चौकार लागला गेलाय. 4 चेंडूंवरती सलग 4 चौकार बंटी सारख्या गोलंदाजाला लागले गेलेत. निश्चितच मानसिक स्थिती थोडीफार तरी खालावली गेली असेल सध्या बंटीची, त्याच्यातनं 3 चौकार या अडकण्यासारखे होते. आणि हा एज लागली गेली, काय कमबॅक केला गेलाय गोलंदाजाकडनं. आता शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज गणेश जाताना दिसलाय. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. एका गावातील 8 संघ या टुर्नामेंट मध्ये खेळताना दिसतील आपल्याला, आणि 8 संघ म्हटल्यानंतर 8ही संघांमध्ये 2-2, 3-3 चांगले खेळाडू दिसतील. ऑप्शन झालंय, ऑप्शन मध्ये 2-2, 3-3 चांगले खेळाडू असतील. तर गणेश आलाय. गणेश हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. निश्चितच चिराग, हर्षित रायडर्स ही यांची फलंदाजी मजबूत आहे, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली धावसंख्या उभारली होती. तर बघूया बंटी याचा शेवटचा चेंडू, आणि इथे फलंदाज धबाद.
निश्चितच पाहायला गेलं तर गणेश यानं चूक केली, कारण नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज होता त्याने अगोदरच धावण्याचा विचारच केला नव्हता. तर काही खराब रणनीती पाहायला मिळाली. तर नवीन फलंदाज जाताना दिसतोय विजय. विजय नावामध्येच या खेळाडूच्या विजय आहे, परंतु विजय त्या प्रकारची फलंदाजी करेल का हे पाहणं सुद्धा तेवढंच मोलाचं ठरेल. तर नवीन गोलंदाज येतोय स्वतः कर्णधार बालकृष्ण बालू. तर पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय फलंदाज जो सलामीला गेला होता गुरु. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाली होती फलंदाज सर्वेश कडनं, परंतु सर्वेश बाद झाल्यानंतर लगेच बॅक टू बॅक दुसरा फलंदाज सुद्धा बाद झाला. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. आपल्या कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज बालू. काय चेंडू आहे, गुडलेन स्पॉट वरनं उडाल्यानंतर चेंडूने थोडा बाउन्स घेतला होता. एक धाव तर रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मिळाली एक धाव. आणि या एक धाव संख्येनं गुरुनं आपलं खातं आणि आपल्या संघाला पोहोचवलंय 17च्या घरामध्ये. पहिला चेंडू चांगला गुडलेन स्पॉट वरनं उडाला होता, चांगला बाउन्स सुद्धा मिळाला होता या गोलंदाजाला. गोलंदाजाची शरीरयष्टी पाहिली तर निश्चितच गोलंदाज त्या प्रकारचे चेंडू फेकेल या मात्र शंका नसेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. फलंदाज नौका फलंदाज विजय साठी. विजय दीनानाथ चव्हाण अग्निपथ मधला तशाच प्रकारची फलंदाजी करेल का हा. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, परंतु फलंदाजानं तलवार फिरवली गेली फक्त, परंतु तलवारीला स्पर्श सुद्धा झाला नाही चेंडूचा. आणि उद्या पहिला चेंडू 9 वाजता पडला जाईल याची नोंद करून घ्या पुढचे जे उद्याच्या दिवसामध्ये संघ असतील त्यांनी. लोअर फुलटॉसचा चेंडू आणि पायचीची अपील केली गेली, परंतु पंच फेटाळून लावतात. लेग बाईटच्या साहाय्याने ही धाव मिळते. सॉरी, बॅट कट दिली, पहिली लेग बाईट दाखवली होती पंचांनी. तर बॅट कटच्या साहाय्याने विजय यानं आपला सुद्धा खाता खोललाय. एक धाव. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. आतापर्यंत 2 चेंडू 3 चेंडू चांगले फेकले गेलेत या गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा समोर गुरु असेल. लोअर फुलटॉसचा चेंडू होता आणि लेग साइडला कट केलाय. हा येतोय चौकार. निश्चितच चांगला चेंडू आहे, पंचांचा सुद्धा चांगला इशारा आलाय. निश्चितच आमचे डीजे मास्टर भडकलेले दिसतात. आता आवड मला ज्याची त्यालाच आणलं आणि गुरुनी सुद्धा दाखवली मला सुद्धा आवड आहे चौकार मारण्याची. हा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव पूर्ण. एक धावेने संघ पोहोचला गेलाय 22च्या घरामध्ये, सॉरी 23च्या घरामध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक असतील या षटकातील एक. तर समोर असेल फलंदाज विजय. विजय अजूनपर्यंत एकच धावेवरती खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय, एक धाव. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. तर निश्चितच विजय याला फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही, परंतु आशिष यानं कुठलीही चूक केली नाही. झेल टिपला, फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज जितेंद्र. तर एक षटक 2 षटक संपली गेली. 2 षटकानंतर धावसंख्या 23. धावफलकावरती 3 बाद 23 अशी धावसंख्या. तर नवीन फलंदाज जितेंद्र कशा प्रकारे फलंदाजी करणार, ज्या प्रकारे फिल्म स्टार जितेंद्रनं गाजवला, फिल्म दुनियेमध्ये ज्या प्रकारे नाव गाजवलाय त्या प्रकारचं नाव गाजवेल का हा जितेंद्र. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज येतोय आपल्या कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन बंटी. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू.
क्षेत्ररक्षक आहे कॉ कॉर्नरला, एकच धाव मिळालेली आहे. एक धावेने संघ पोहोचला गेलाय 24च्या घरामध्ये. 24 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली, परंतु 3 मोठे फलंदाज बाद झालेत हर्षित रायडर्स या संघाचे. अजूनपर्यंत पाहायला गेला तर बंटी यानं आतापर्यंत जी गोलंदाजी केली त्यामध्ये 2 तरी एका षटकामध्ये फुलटॉस चेंडू पडलेत बंटी याचे. तर बंटी याला लाईन लेंथ वरती गोलंदाजी करणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी. आता चेंडू चांगल्या प्रकारे पडला गेलाय. झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय. गुरुची खेळी संपुष्टात. डीजे निश्चितच प्रफुल्ल यांचा छोटा बंधू संतोष येतोय आता. तर सफलता तर मिळाली गेली बंटी या गोलंदाजाला. तर या प्रकारचीच गोलंदाजी करणं गरजेचं असेल आपल्या चिराग फायटर्स या संघासाठी. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. समोर फलंदाज असेल जितेंद्र. जितेंद्रच्या बॅट मधनं मोठा फटका येताना दिसतोय आणि हा चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. सहा ओव्हरची मॅच ना. निश्चितच बंटी याला षटकार खेचला गेलाय बंटी याच्या गोलंदाजीवरती. जितेंद्र यानं चांगला फटका खेचलाय. पुन्हा एकदा बंटी सज्ज होते जितेंद्रसाठी. हा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव निश्चितच मिळाली आहे. एक धावेने संघ पोहोचला गेलाय 31 या धावसंख्येवरती. तर प्रथम स्ट्राईक लागलेला फलंदाज संतोष. संतोष कशा प्रकारे फलंदाजी करेल बंटी या गोलंदाजावरती. हल्ला चढवला जाईल का. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील बंटी या गोलंदाजाचे. तर बंटी पुन्हा एकदा 10-15 पावलांचा स्टार्ट आहे बंटी याचा. हा चांगला चेंडू होता परंतु त्याच प्रकारचा फटका आला काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला नाही. या एके धावसंख्येनं संघ पोहोचला गेलाय 32 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, शेवटचा शस्त्र गोलंदाज बंटी याचा, फलंदाज जितेंद्रसाठी. जितेंद्र जो एक षटकार व एक धावसंख्येने म्हणजे 7 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळाली आहे. एके धावेने संघ पोहोचला गेलाय 3 षटकांच्या संपतीनंतर 33 या धावसंख्येवरती. 11च्या सरासरीने धावसंख्या पलून काढते आतापर्यंत हर्षित रायडर्स संघ. डीजे डीजे ऑपरेटर बरोबर नाही. पुढची ऑर्डर तुम्हाला कॅन्सल. नाही आमच्याकडे माईक आहे. तर मग या 3 षटकं संपली गेली. 3 षटकानंतर 33 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. फलंदाज बाद झालेत. 4 फलंदाज बाद झालेत हर्षित रायडर्स या संघाचे. नवीन गोलंदाज येताना दिसलाय रितेश नाईक ना. रितेश नाईक येतोय गोलंदाज. आउट कोण झालाय तुझा.
रनर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रनर बाद केलेत. ऍक्सेप्ट नसते करायचं. तर भैया रनर दिला गेलाय जितेंद्र याला. तर वैयक्तिक खात्यातील पहिलं, सांघिक खात्यातील चौथं षटक घेऊन रितेश राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा जितेंद्रसाठी, जो एक षटकाराच्या सहाय्याने 8 या धावसंख्येवरती नाबाद खेळी करतोय. चेंडू तर उंच मारलाय, झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल तर होत नाही तोपर्यंत मिळाली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने संघ पोहोचलाय 35च्या घरामध्ये. क्षेत्ररक्षण थोडस ज्या प्रकारे लावायला हवं होतं त्या प्रकारचं झालं गेलं नाही. जो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता त्याला थोडं पांगवणं गरजेचं होतं, परंतु तसं काही झालं नाही, त्याच्यामुळे हा झेल झाला नाही. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते जितेंद्रसाठी. जितेंद्र वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारलेला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक धाव पूर्ण गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने संघ पोहोचला गेलाय 37च्या घरामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 दुहेरी धाव संख्या उभारण्यामध्ये यश आलं गेले जितेंद्र याला. रनर मिळाल्यानंतर निश्चितच धाव संख्येमध्ये वाढ होताना दिसते हर्षित रायडर्स या संघाच्या कोठ्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा स्वेअरचा. अवंत धावसंख्या आणि संघाची धावसंख्या 38च्या वर. 38 धावसंख्या. पाहिला गेला तर स्लो चेंडू केला होता, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला गोलंदाजाचा. व्हेरिएशन करणं गरजेचं असते, परंतु व्हेरिएशन नियंत्रणामधनं करणं ते तेवढंच गरजेचं असतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते जितेंद्रसाठी. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू सरळ ठोकून दिलाय 6 धावसंख्येसाठी. षटकार डीजे. थँक्यू डीजे. या षटकाराच्या सहाय्याने संघ पोहोचलाय 44च्या घरामध्ये. खूपच मागड षटक म्हणता येईल गोलंदाजाचं आतापर्यंत. 3 चेंडू फेकले, 3 चेंडूंमध्ये त्याने 11 धावा दिल्यात आतापर्यंत. एक त्यामध्ये स्वेअर चेंडू. काहीसा जितेंद्र भडकलेला दिसतोय आता. ज्या प्रकारे जितेंद्र फिल्मस्टार जितेंद्र डॅन्स करायचा आणि एखाद्या विलनला मारायचा, तशा प्रकारचा सध्या फलंदाज हा जितेंद्र गोलंदाजाला मारतोय. हा चांगला चेंडू होता, फलंदाजाचा त्रेपला उद्ध्वस्त झाला असता सोडण्याच्या नादामध्ये, परंतु तसं काही झालं नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित 44. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील या कोट्यातील गोलंदाजाच्या. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते जितेंद्रसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा झेल आहे, झेल होईल का? आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज जितेंद्र तंबूच्या रस्त्याला. डीजे. थँक्यू डीजे. तर पाहायला गेलं तर 4थ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. म्हणजे 10 चेंडू या इनिंग मध्ये शिल्लक आहेत आतापर्यंत पाहिलं गेलं तर. कारण 3 चेंडूंची जी पॅनल्टी लागली त्याच्या कारणाने शेवटचे 10 चेंडू शिल्लक असतील. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र, शेवटचा शस्त्र. गोलंदाज रितेश याचा, फलंदाज संतोष साठी. संतोष आजपर्यंत या 1 धावसंख्येवरती खेळतोय. हा चेंडू सरळ उडवून दिलाय बाबा रामदेव. पतंजली षटकार. त्यांचे मोठे बंधू म्हटलेच होते षटकार खेचला जाईल फलंदाजाकडनं, आणि षटकार आलाय.
50. धावसंख्या 50 झाली आणि 9 चेंडू शिल्लक असतील. मागातपासून मी 10 चेंडू बोलतोय, त्याच्यामुळे फलंदाजाला समजलं असेल. निश्चितच फलंदाज ज्या प्रकारे आता उतरलाय मंदार, जर पाहिला गेला तर फलंदाजानं जी त्याची ट्रॅक आहे ती पूर्ण डोक्यापर्यंत खेचली. हाफ पॅन्ट जरी सांगितली असती त्यांनी तरी चालला असता, म्हणजे एक बरमोडा जरी सांगितली असती ट्रॅक ऐवजी तरी चालला असता. तर या नवीन गोलंदाजाला बालकृष्ण पुन्हा एकदा दुसरं षटक आपल्या कोट्यातील आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक. 6 षटकांचा सामना, उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधील. समोर फलंदाज मंदार आणि मंदारच्या बॅट मधनं सुद्धा पुन्हा एकदा येतोय बाबा रामदेव पतंजली षटकार. काय फलंदाजी करतोय, अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली मंदारच्या बॅट मधनं सुद्धा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचत 600च्या स्ट्राईक रेटनं धावा बोलून काढतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर पहा राजेंद्र सर, मंदार दाखवते मी सुद्धा मोठ्या टीम मध्ये, कलमिसराच्या मोठ्या टीम मध्ये येऊ शकतोय. कारण 4 मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली या फलंदाजानं. हीच असते आपल्या गावासाठी खेळण्याची दहशत. तर बघा पुन्हा एकदा गोलंदाज मारा बदलतोय. हा सुद्धा चांगला फटका आलाय मंदारच्या बॅट मधनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावेने संघ पोहोचला गेलाय 64 या धावसंख्येवरती. मी पण म्हटलं होतं हर्षित रायडर्स या संघाची फलंदाजी मजबूत आहे, कारण मागाशी सुद्धा त्यांनी चांगली धावसंख्या उभारली होती. तर काहीसा मागडा ठरताना दिसलाय सध्या कर्णधार. आणि हा झेल सुटला गेलाय. एक धाव तर पूर्ण केली गेली. तर निश्चितच चेंडू संपले गेलेत. 4 उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील. धावसंख्या 65. शेवटचे 2 चेंडू. तर भाऊ या 2 चेंडूंचा सामना करेल फलंदाज संतोष, ज्याने षटकार खेचलाय. फुलटॉस आणि फुलटॉसचा फायदा उचलता आला नाही, तोपर्यंत मिळाली 1 धाव. या 1 धाव संघाने संघ पोहोचला गेलाय 66च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू, शेवटचा अस्त्र गोलंदाज बालू याचा. फलंदाज मंदार साठी. मंदार या चेंडूवरती काय करेल? मंदारच्या बॅटमधनं पुन्हा एकदा उंच खेळलाय फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु झेल काय होत नाही, तोपर्यंत मिळाली 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. कॉमेंटेटरचं लक्ष आहे भाई. या 3 धावेने संघ पोहोचलाय 69च्या घरामध्ये. डीजे पाणी संपलाय. उद्याच्या दिवसामध्ये भरपूर बाटल्या आणा पाण्याच्या.
तर निश्चितच चांगली फलंदाजी गोलंदाजी खराब पाहायला मिळाली बालुयाची. 19 धावा दिल्यात या षटकामध्ये बालुयानं. रितेश यानं सुद्धा 17 धावा दिल्या होत्या. तर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय अनुतेज. शेवटचे 3 चेंडू असतील या षटकातील, कारण 3 चेंडूंची पॅनल्टी असल्या कारणाने या गोलंदाजाच्या खात्यामध्ये फक्त 3 चेंडू असतील आता. लेफ्ट हँड गोलंदाज, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाज अनुतेजचा. तेज दाखवावं लागेल, अनुकूलित तेज करावं लागेल या गोलंदाजाला. काय टप्पा आहे गोलंदाजाचा. पहिला झेल आहे, झेल खाली बंटी आणि झेल टिपला गेला. पहिल्या चेंडूवरती सफलता. या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायला हवी होती. जो 5वा षटक होता तो या गोलंदाजाला जर दिला असता. तर नवीन फलंदाज गेलाय दीपेश. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळवली या गोलंदाजानं अनुतेज. 69. षटकार संतोषच्या बॅट मधनं. काय गाणं आहे वा. निश्चितच जे विमल खाणार आहेत ते खुश झालेत. मंदर नाही आता भरूच आहे तिथं विमल खाणारे. हा झेल आहे आणि षटक संपलं गेलंय. 6 षटकं संपली गेली. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. 75-76 धावांचं आव्हान असेल. हॅलो प्रणित राऊत प्लीज या. आपण प्रणित राऊत प्लीज हार्डली रिक्वेस्ट आपण ॲज अ रायटर म्हणून आम्हाला या. प्रणित राऊत. हर्षित रायडर्स विपक्ष चिराग फायटर्स या दोन संघामध्ये ही लढत मित्रांनो. ही प्रीमियर लीग आहे, KPL आहे. गावासाठी खेळली जाणारी ही चाचणी परीक्षा आहे मी म्हणेन. खरं इथे तुमचा स्पर्धा नाहीये, इथं तुम्हाला गुणवत्ता दाखवण्याची तुमची ही वेळ आहे. तुमचं हे मैदान आहे, हे मैदानावर तुम्हाला तुमची गुणवत्ता दाखवायची आहे. तुम्हाला गुणवत्ता दाखवायची आहे तर कृपया यस. 76 धावांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. खरं 6 षटकं 30 चेंडू आणि 76 धावा आणि चेंडू यातली मधली पोकळी 46 धावांची पोकळी आहे. 30 चेंडू आणि 76 धावा हे तुम्हाला करावं लागेल. समीकरण आहे सोडवावं लागेल. आज मित्रांनो ही स्पर्धा आपण अनुभवता KPL कळमुसरे प्रीमियर लीग आणि या संपूर्ण लीगला
आज आपण संपूर्ण लीगला या ठिकाणी आज संपूर्ण लीगचा पहिला दिवस आहे आणि याच्या पहिल्या दिवसाची पहिली सेमीफायनल सामना आपण या ठिकाणी अनुभवतो. हर्षित रायडर्स विपक्ष चिराग फायटर्स या दोन मराठा संघामध्ये एका गावाचे संघ आहेत. आपल्या गावातील खऱ्या अर्थ गुणवत्ता स्पष्ट करण्याची गुणवत्ता दाखवण्याची चाचणी परीक्षा मी म्हणेन. कारण प्रत्येक गावामध्ये ही लीग खऱ्या अर्थ स्पर्धात्मक लीग नसते. थँक्यू सो मच. येणाऱ्या 1 तारखेला नक्कीच महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपल्या सर्व सर्व गावागावांना होणारच आहे आणि विशेष करून या कळमुसरे गावामध्ये भोलेनाथाचं मंदिर आहे आणि नक्कीच त्याचा कार्यक्रम आपण अनुभवणार आहोत. जाऊया मैदानाकडे. गोलंदाजी मार्क दीपेश असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अर्थात बाळू आणि परेश यस 76 धावांचं आव्हान, एक कडवं आव्हान. दीपेश याला सुवर्ण संधी. 3 विकेट कसे पण घेतले तरी 500 रुपये आणि फलंदाजाने दीपेशच्या षटकामध्ये कसे पण षटकार 3 मारले तरी 500 रुपये. येस संधी दोघांकडे. मित्रांनो असे असावे आपले अर्थात या ठिकाणी बक्षीस देणारे म्हणजे फलंदाजाला पण संधी आहे आणि गोलंदाजाला देखील. पहिला चेंडू यस पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू मात्र फसला आणि मात्र या ठिकाणी सुंदरसा जल टिपला. परतावं लागेल पहिल्या चेंडू पासून बाळूला. ऐकूया डिझेला. धन्यवाद. सुंदरसा फटका होता आणि मात्र या ठिकाणी आपला क्षेत्ररक्षक त्यांचे छोटे बंधुराज आहेत परंतु बघा सर या ठिकाणी नक्कीच कुरुक्षेत्रामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये तिथे तुम्हाला तुमचा तिथे वैमनस्य दाखवावं लागेल. अगदी अगदी सर्कलच्या 30 सर्कलच्या बाहेर किंवा मैदानाच्या बाहेर तुम्ही नक्कीच चांगले मित्र आहात, तुम्ही नक्कीच चांगले बंधू आहात परंतु या ठिकाणी ही लढाई आहे. क्रिकेटच्या सूत्र क्रिकेटची लढाई आहे. इथे तुम्हाला संघर्ष आणि संघर्ष करावा लागेल. कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य. हा चेंडू इथे बघा इथे पण मात्र मारायचं होतं बॅटच्या पट्ट्यामध्ये नाहीये आणि पहिल्या चेंडू पासून दीपेशचा काय दबदबा. अगदी वर्चस्व प्राप्त करताना तो गोलंदाज दीपेश. कारण पहिल्या याच्या अगोदर सामना देखील दीपेशने चांगला वर्चस्व प्राप्त केला होता आणि मात्र हे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही अशा प्रकारचे गोलंदाज लाजबाब अष्टपैलू गोलंदाजी दीपेश हे कुठे नाव आपण लिहिलेलं पाहिजे या गावासाठी. पुन्हा एकदा बघा अगदी बहार अगदी 440चा होल्ड ज्याप्रमाणे ती गोलंदाजी जी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते आणि दीपेशचं नाव कुठेतरी चर्चेमध्ये आलं पाहिजे. कारण ही KPL आहे आपल्या गावासाठी नावासाठी खेळली जाणारी स्पर्धा आहे आणि दीपेश आज गोलंदाजी करतोय अगदी प्रभावित करून ठेवतोय दीपेशनं. नक्कीच अगदी काय गोलंदाजी करे धारदार गोलंदाजी आणि मात्र इथे मात्र हे करावं लागेल. हो इथे बघा असताना आणि हा क्षेत्ररक्षक बघा मी म्हणेन कुठेतरी चेंडू जायला पाहिजे पोहोचला पाहिजे होता जेणेकरून आणखी दबाव आणि विशेष करून या ठिकाणी जिथून सांगितलं याच्या अगोदर की या ठिकाणी याला संधी आहे. 3 विकेट कसे म्हणजे ओव्हर हॅट्रिक मिळली तरी 500 रुपये पारितोषिक आहे. इथे संधी निर्माण झाली होती. ज्याला संधी मिळते ना तो या ठिकाणी नशीबवान आणि संधीचं सोनं करतो तो भाग्यवान. इथं तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल. गोलंदाज अर्थातच दीपेशाला षटकातील आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडू कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. येईल का मेडल षटक. हो इथे पाहायचा परंतु इथे मात्र चेंडू जाईल कदाचित मे बी चेंडू जाईल मात्र या ठिकाणी दणदणीत या ठिकाणी पंच इशारा का दादा हा मत चौकार. यस डीजे
येस 4 धावा मिळतात संघाला. संघाचे एकूण धावसंख्या झाले आहेत त्या म्हणजे पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. आहा क्या बात आहे. इथे मात्र बघा मिड विकेट मात्र क्षेत्र क्लिअर करतो परंतु नाहीये. मात्र या ठिकाणी आउटफील्ड खराब आहे. मिळतील 2 धावा परंतु तिसरा धावाचा प्रयत्न तसा नाहीये आणि 2 धावा मिळतात. पहिले षटक संपला गेला. येस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल मोजन 4+2 इज इक्वल टू 6 रन्स. 6 धावा झाले. आता आपण विचार केला तर क्या बात आहे. यावेळेस बापूदेवाचं गीत आणि आमच्या कोपरोळी गावाचं ग्रामदैवत घुंगराची काठी तू वाजवतोस काल्या अमावस्येच्या रातीला. नक्कीच आमचा यावेळेस म्हणजे नक्कीच आमचे कोपरोळी गाव ग्रामदैवत बापूजी देव आपण सर्वांचाही वेशीवचे देव आहेत. मैदानाकडे जिकडे एका षटकाचा खेळ संपला गेलाय. एकूण धावसंख्या फलकावर झाली आहे ते म्हणजे 6 धावा. पाहिजे जवळजवळ 76 धावांना तुम्हाला सामोरे जावं लागेल. आता मात्र जवळ तुमचं समीकरण वाढेल कारण आमची स्कोर अंकी 5 षटकं आणि 70 धावा. इथून मला तुम्हाला जवळजवळ 70चा 14चा ॲव्हरेज असावा. येस राईट ओके क्या बात आहे. अगदी याला कॅल्क्युलेटर गणित या ठिकाणी कॅल्सी केले ते आमचे स्कोररचा देखील तेवढे धन्यवाद दिले पाहिजे. गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे सर्वेश नाईक परंतु पाहिजे हा सर्वेश मात्र आज आणखी किती क्षेत्ररक्षकांना आणि खेळाडूंना प्रभावित करतोय. विशेष करून या ठिकाणी आपल्या ग्रामस्थ मंडळ कळमुसरेला कारण ही गावाची टुर्नामेंट गावाच्या नावासाठी आपल्या स्वतःच्या नावासाठी खेळली जाणारी ही स्पर्धा आहे. सर्वेश नाईक पहिला चेंडू इथे मात्र दणकवलाय चेंडू परंतु इथे मात्र परतावं लागेल. दुसरा गडी मैदानाच्या बाहेर. ऐकूया सुंदर आवाज डीजेचा डी. ओम नमः शिवाय. हॅलो हॅलो येस तिसऱ्या पंचांनी जायचं आहे मैदानात. येस महेश जोशी स्टँड फॉर द थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची भूमिकेत असेल. तिसरे पंच फार महत्वाचा. दोघात तिसरा हे फार महत्वाचं आहे. मग क्रिकेटचं मैदान असो अर्थाने वाटत दोघात तिसरा. मनीषला त्यांच्या वडिलांकडे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. येस मनीष पाटील. येस आणि विशेष आमचे समालोचक देखील आहेत. येस मनीष पाटीलला या ठिकाणी 200 रुपये बक्षीस आहे. येस पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा लागो ती लोकी झेंडा. जरूर अभिमान आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल सर्वेश. आहा यावेळेस मात्र पंच इशारा. येस हा चेंडू नाहीये. हा चेंडू निर्धाव चेंडू गेलेला आहे आणि यावेळेस मात्र एका निर्धाव चेंडूचा खेळ संपला गेला आहे. गोलंदाजी मार आणि माझा आवाज तर या ठिकाणी व्हायचं सर्वेश नाईक असेल. गोलंदाजी काय प्रभावित केलं यंगस्टरनं. पहिला गोलंदाज आता दीपेश नंतर सर्वेश. अगदी दोन्ही यंगस्टरनं प्रभावित केलंय. 76 धावांचं मला मोठं आव्हान हे आणखी मोठं आव्हान कडक केलेलं आहे. महागडं करून ठेवलं आहे. ही सर्व ऑल क्रेडिट गोस टू धिस टाइम अर्थात सर्वेश आणि दीपेशला जातोय. येस पुन्हा आता गोलंदाज असेल सर्वेश. हो यावेळेस मात्र चेंडू खोदून काढलाय. चेंडू मात्र या ठिकाणी आराम चेंडू उचलतोय. एका टप्प्यामध्ये चेंडू उचलतोय आणि अशा प्रकारे एक धाव मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या 8 धावा. 8 धावा. येस ही मात्र चुळूक होती. IPL ची धून आणि इथे मात्र KPL ची धून जरूर वाजणार आहे. येस संघर्ष होणार. टाळ्या वाजणार. येथील फटके मोठे अशी अपेक्षा. पुन्हा एकदा म्हणल्याप्रमाणे आला रे आला. आता माझी वेळ आली आहे परंतु इथे मात्र पाहायचं आहे. इथे मात्र 2 धाव मिळतात आणि इथं मात्र यावेळी 2 धाव मिळाल्या संघाला. संघाच्या एकूण धावसंख्या झाल्यात त्या 10 धावा. पहिली डबल फिगर आलेली आहे. यस 4+6 is 6. 4+6 is equal to 10 and 10 is the number of Sachin Tendulkar. Yes षटकार चौकारांचा बादशाह क्रिकेटचा देवता आणि म्हणूनच काय षटकार आणि चौकार बरोबर 10 आणि तेंडुलकर जर्सी क्रमांक 10.
क्या बात आहे, गोलंदाज सर्वेश षटकाचे पुढचा चेंडू सर्वेशाचा, पुन्हा जाईल देतील धावा, परंतु मी म्हणेन फटके कुठे चुकतात इथे मात्र तुम्हाला संघर्ष, मोठा संघर्ष करा. इथे मात्र निर्णय चुकला नंतर बघा एक चूक मात्र तुम्हाला बघावं लागेल, परतावं लागेल तिसऱ्या विकेटला आणि ऐकावं लागेल डीजेला. क्या बात आहे. यस, सुंदरचं गीत या ठिकाणी आमचे डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी ऑपरेट करत आहेत. तर डीजेचं देखील स्वागत केलं पाहिजे. डीजे तू देखील या शृंखलेचा अविभाज्य घटक आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो मी सातत्याने सांगत असतो यावेळेस मात्र एखाद्या मेलेल्या सामन्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर तो समालोचक आहे. तर समालोचकाला मात्र या ठिकाणी आपला आवाज, समालोचक आवाज अगदी उंच पण नेण्याचं काम कोण करत असेल तर डीजे ऑपरेटर आहे. जाऊया मैदानाकडे. हा यावेळेस चेंडू अप्रतिम आणि इथे मात्र पाहायचं आहे हा अवांतर चेंडू मात्र सुरेंद्र गावण, अंपायर सुरेंद्र गावण याचकडनं आलेला हा अवांतर पंच मात्र इथे दंडित केले गेले आणि एकूण धावसंख्या झाली त्या 12 धावा. 12 धावा. येस, मैदानामध्ये पाहायचंय कोणाचे 12 वाजतात कोणाला मात्र या ठिकाणी क्या बात आहे, चांगला अगदी लाजबाब चेंडू जाईल, चौकार जाईल. चौकार संघाचे एकूण 16 आणि ऐकूया या ठिकाणचा डीजेचा 16. डीजे थँक यू सो मच. येस, एकूण धावसंख्या झाल्या ते 16 आणि आमचे स्कोर सांगतात की आणखी देखील 4 षटक म्हणजे 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 1 षटक आणि 15, 1 षटक 15, 2 षटक 30 आणि 3 षटक 45 आणि 4 षटक 60 धावा. हे समीकरण आहे बरोबर ना. येस, अगदी क्या बात आहे. इथे आमचं कॅल्क्युलेशन आमच्या स्कोरचा एवढा आम्हाला सहकार्य होतोय आणि 16 धावा झाल्यात आणि येणारे 4 षटकामध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे एका षटकामध्ये तुम्हाला बनवायचे ते 15, 2 षटकामध्ये 30 आणि 3 षटकामध्ये 45 आणि 4 षटकामध्ये 60 धावा. हे समीकरण हे समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे. पेपर सोपा आहे परंतु सोडवला पाहिजे. गणित सोपं आहे ते सोडवलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, संघर्ष करावा लागेल. कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य. क्या बात आहे. यावेळेस मात्र नक्की, परंतु इथे पाहायचा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आणि विशेष करून क्रिकेटचं नाव आहे, क्रिकेटमध्ये कधी काय कुठे होईल हे सांगू शकत नाहीये. आताच मोठेजीच्या मैदानावर आपण विचार केला, चिन्नर विपक्ष खोपटा असा सामना होता आणि विशेष करून या ठिकाणी खोपटा संघाला 6 धावांची आवश्यकता होती, 3 धावांची आवश्यकता होती 7 चेंडू मध्ये आणि ती कडक गोलंदाजी केली आहे चिन्नरचा गोलंदाजानं. गणेश ना शेवटचा गोलंदाज हा गणेशच असतोय आणि गणेश पाटीलने केलेले या ठिकाणी स्वतःला प्रभावित केलंय आणि आपल्या संघासाठी केले. कारण हे एक गाव 11 खेळाडूंनी भरलेलं क्रिकेट होतं मित्रांनो. इथे मात्र तुम्ही आपल्या घरच्या मैदानावर खेळता आणि आपल्या गावातल्या खेळाडू विपक्ष खेळता. हे फार ही तुमची चाचणी आहे. इथे स्पर्धा नाहीये. तुमचं हे या ठिकाणी गुणवत्ता किती तुमच्यावर गुणवत्ता आहे ही दाखवायची आहे. इथे तुम्हाला दाखवावं लागेल. कारण याच्यातूनच नंतर एखादा नवीन गोलंदाज किंवा फलंदाज आपल्या गावासाठी, आपल्या कळमुसरे गावासाठी खेळला जाईल, जेणेकरून आपले प्रेक्षक वर्ग, आपले सपोर्टर्स, आपले संघ मालक याचा नक्कीच आपला विचार करतील. म्हणजे तुम्हाला एक वैयक्तिक तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स इथे दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा गोलंदाज असेल अर्थातच विजय. हा चेंडू यावेळेस बघा अगदी या ठिकाणी एकदा मिळते संघाला आणि संघर्ष करावा लागेल. संघर्ष कारण इथे मात्र पाहायला गेलात तर 19 धावसंख्या झाल्यात, त्या म्हणजे 19 धावा. 19 क्रिकेटमध्ये 19 ला फार देखील महत्व आहे. प्रत्येक फिगरला महत्व आहे मित्रांनो. आपण प्रत्येक आकडेला 119, 219 आणि 319 ह्या कोणाच्या धावा आहेत
वीरेंद्र सेहवाग राईट, म्हणजे म्हणजे T20 मध्ये 119, ODI मध्ये 219 आणि टेस्ट म्हणजे 319. ही मॅक्झिमम सर्वात जास्त ही त्याचा स्कोर आहे, फारसं महत्व आहे. काय बात आहे, दिला धडाका, घ्यायचा चेंडू जाईल, चेंडू जाईल लॉंग स्टॉप. चेंडू यावेळेस मात्र उत्तुंग असा, माहिती असा, मॅक्झिमम असा, आर पार षटकार DJ ऑन. बस बस समजला, जा मैदानाकडे. क्या बात आहे, इथे मात्र गोलंदाजी मार्क गोलंदाज विजय. विजय एकूण धाव संख्या 25. आहा क्या बात आहे, अप्रतिम लाजवाब. इथे मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन काय गोलंदाजी, जरी षटकार आणला नंतर तुम्ही स्वतःला सावरता, स्वतःला जाते तुम्ही करता. विशेष करून या ठिकाणी एक निर्धाव चेंडू. हो हो, यावेळेस पहा चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु मिळेल एकच धाव. तिथे चंद्रराव उचलतोय, फेकी करतोय. तो पण संघाची एकूण धाव संख्या झाली आहे ते म्हणजे 26 धावा. 26 धावा. क्या बात आहे, बापूजी देवाचं गाणी हे या ठिकाणी आज या ठिकाणी पेसले. म्हणजे सुख ठेवा मला बापूची देवा, मागणं मागतोय गाव, काळ्या आमोशेचे रातीला देवा पिटवतोस दिवा वातीला, घुंगराची काटे तू वाजवतोस तू बापूची देवा. क्या बात आहे, बापू देवाचं सुंदरसं गीत या ठिकाणी पेश केलंय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला गेला. एकूण धाव संख्या झाल्या आता 26 धावा. येणाऱ्या 3 षटकार आणि 3 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. तर ऐकूया पुन्हा एकदा गोड आवाज या चिन्नर गावातील आमचे सहकारी मित्र आमचे ऐकूया. आता या ठिकाणी भगत सरांना ऐकूया, राजेंद्र भगत सरांचा आपण आवाज. 3 षटकामध्ये 50 धावा, जवळजवळ 17च्या सरासरी तुम्हाला जावं लागेल. 17 तरी काय काउंट, परंतु इथे 18 आणि 50 धावा. धन्यवाद नवनाथ म्हात्रे सर. खऱ्या अर्थानं पहिलं सत्र आपण ऐकलंय, 3 षटकांचा विश्लेषण त्यांच्या मुखाबंद आपण ऐकलंय. राहिले 3 षटकाने विजयासाठी 50 धावांचं आव्हान राहिलंय. खऱ्या अर्थानं करो अथवा मरव असा हा सामना दोन्ही संघासाठी असेल. हर्षिद रायडर्स विपक्ष चिराग फायटर्स या 2 संघादरम्यान येणारे 17 चेंडू असतील आणि 49 धावांची गरज असेल चिराग फायटर्स संघासाठी. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल चिराग फायटर्स संघासाठी. आई चेंडू कार्पेट सँड ट्रॅव्हल केला रॉंगांच्या दिशेनं. सोळा चेंडू आणि 48 धावांची गरज चिराग फायटर्स या संघासाठी. सज्ज होते गोलंदाज दीपेश. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. हा चेंडू अतिशय चांगला फटका नक्की मारा. चेंडू जाणार आत्मविश्वास वाढवणारा सीमा रेषा पार. 6 धावा. कोणची बॅटमन हॅलो थँक्यू. 42 धावांची गरज असेल. येणारे 15 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण या सामन्याचं. अनिकेतच्या बॅटमधनं एक अतिशय जबरदस्त असा फटका पाहायला मिळाला 6 धावासाठी. तुमचा आत्मविश्वास हा महत्वाचा असतो सामन्यामध्ये.
यावेळी फटका बसलाय आणि मात्र इथं अनेकच्या खेळीचा अंत झाला की अनेक षटकार मारला होता. समीकरण बदललं. येणारे 14 चेंडू आणि 42 धावांची गरज. अनिकेत बाद झालाय. मैदानामध्ये तो नवीन फलंदाज कल्पेश. 14 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. अजूनही काही गेलं नाही कारण येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 2 जर मोठे फटके चिराग फायनल संघाचा हा खेळाडू जर मारण्यामध्ये यश मिळवलं तर पुन्हा एकदा सामना हा आणखी रफ अँड टफ होऊ शकतोय. कारण कधीही क्रिकेटमध्ये तुम्ही हरू नका. एक वेळ तुम्ही शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. कल्पेशला सुवर्ण संधी आहे. कलमोसरे गावचे सुपुत्र आणि चिरनेर संघाचे बिग सपोर्टर्स उद्योगपती त्याने एक आता खुशखबर देतोय. चिरनेर संघाने 3 धावा डिफेंड केल्यात. असे महेश पाटील यांच्याकडनं कल्पेशसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. काही मारू दे. चौकार षटकार सीएच मध्ये भरपूर पैसा कमवला महेश पाटीलनं. कस्टम एजंट आहेत क्रिकेटमध्ये. त्यानं एवढा त्याला ये नाही, स्पॉन्सरशिप नाही करत तो. 14 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष असेल. कल्पेश हा डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. पॉझिटिव्ह विचारानं फलंदाजी केली तर कदाचित हा सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकतोय. पण मनाने आपण कधीही कमजोर होऊ नका. मनाने बलवान होत जा. आत्मविश्वास मनामध्ये ठेवा, इच्छाशक्ती ठेवा. तुम्ही ज्यावेळी मैदानामध्ये संघर्ष कराल त्यावेळी तुम्हाला सामर्थ्य मिळत असतोय. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कधीच कुठली गोष्ट शक्य होणार नाहीये. सज्ज होते गोलंदाज दीपेश. दीपेशचा हा चेंडू ब्लॉक मध्ये हा चेंडू होता. वाईड यॉर्कर म्हणावा लागेल हा चेंडू. दीपेशचा चेंडू जातोय निर्धाव. समीकरण बदलणार. येणारे 13 चेंडू असतील आणि 42 धावांची गरज चिराग फायनल संघाला. 13 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण या सामन्याचं. दीपेश सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. हा पुलटा चेंडू होता. पंचांचा नोचा इशारा. बिम्मर हा चेंडू होता. अतिशय योग्य असा निर्णय होता. 1 धाव आणि 1 नो. या चेंडूवर असेल फ्री हिट. चेंडू मिळतील 2 धावा. समीकरण बदल येणारे 13 चेंडू आणि 40 धावा. झाडू झाडू घेऊन जा. एक चेंडू टाका. 1 चेंडू. थँक्यू. 13 चेंडू 40 धावा. आजचं अन्नदान खऱ्या अर्थानं गिरीश नाईक, रुपेश नाईक आणि महेश पाटील यांना चिकनचं जेवणात दिलंय. उद्या मटण ठेवा. महेश पूर्ण खर्च तू कर. 40 धावांची गरज. फ्रीडचा हा चेंडू आहे. झेल उडाला. झेलच्या काळी क्षेत्ररक्षक येत नाही. थोडा पुढे हा झेल पडतोय. 2 धावा या चेंडूवर येतील. 2 धावा येतील. 2 धावा आल्यानंतर समीकरण बदलणार. येणारे 12 चेंडू असतील आणि 38 धावांची गरज असेल चिराग फायनल संघाला. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आमचे ऑपरेटर आहेत बैलगाडा शर्यतीची आवड असणारे व्यक्तिमत्व आणि महेंद्रसिंग धोनीची चेन्नई टीमचे बिग सपोर्टर्स. झाडून या.
तर समीकरण असणार आहे येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 38 धावा. धावसंख्या झाली धावफलकावर 36 म्हणजे 38 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 19 सरासरी राखावी लागेल चिराग पॅरेड संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि मात्र हर्षित रायडर संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत करतोय त्या प्रकारची जर गोलंदाजी केली तर या सामन्याला मात्र निर्विवाद वर्चस्व हा संघ प्रस्थापित करू शकतोय. पुन्हा एकदा महेश जोशी आज दिवसभरामध्ये तिन्ही पंचांचं काम मोठे राहिलंय. सुरेंद्र गावण, महेश जोशी आणि प्रवीण पाटील असे पिरकुण गावातील तीन पंचांना आज भरामध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये पंचांचं काम पाहिलंय. महेश जोशी म्हणजे पूर्व विभागामधला सेनवान म्हणजे ज्याच्याकडे आपण पाहत असतो आज पंचांच्या व्यावसायिक भूमिकेमध्ये काम पाहताना आपण पाहतो. त्यांनाही शुभेच्छा असेल आमच्या समालोचन कक्षाकडनं. बारा चेंडू 38 धावा. नवीन गोलंदाज येतो मैदानामध्ये सर्वेश कल्पेशसाठी. पहिला चेंडू होता सर्वेश लाईन बरकटली. पंचांचा स्क्वेअरचा इशारा. एक धाव मिळेल. एखादा संकट संघ पोहोचतोय 37 वर. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज असेल ती चिराग पॅरेड संघाला. हा चेंडू अतिशय सुरेख होता. टप्पा पडला. थोडीशी खोलवर राहिलेला चेंडू टमच्या वडून चेंडू हा गेला. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित डबल कव्हर. एक धाव. एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 38 वर. आजचा दिवस काही रायझिंग स्टार खेळाडू नक्की गाजवलाय. नामोल्लेख नक्की करेल. मंदारची आजची फलंदाजी खूप सुरेख राहिली. मंदारचं कौतुक नक्की करावं लागेल. अनेकांना चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली. अनेक चांगले खेळाडू भविष्यामध्ये या कळंबसरे गावाला मिळतील ज्यासाठी ही स्पर्धेचं आयोजन केलंय. स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. ही स्पर्धा फक्त गावाच्या क्रिकेटच्या भविष्यासाठी. कळंबसरे गाव तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये या गावाची अजून दहशत निर्माण झाली नाही. पण येणाऱ्या काळामध्ये जर रायझिंग स्टार खेळाडू चांगला खेळ या जर गावानं केलाय तर नक्कीच क्रिकेटच्या पटलावर या गावाची ही दहशत राहील या शंका नसेल. सज्ज होतो गोलंदाज सर्वेश. समोर असणारा फलंदाज रोहित. रितेश हा फलंदाज समोर आहे. हा लो फुलटा चेंडू होता. लॉंग ऑफ या दिशेने खेळलाय. रितेश हा फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण केलं क्षेत्ररक्षकानं. एकच धाव. एका धावसंख्येवर संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतोय. धावसंख्या होती 40. समीकरण बदलतंय. 39 धावसंख्या झाल्यात. समीकरण बदलतंय. येणारे 9 चेंडू असतील आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सर्वेचा चेंडू. यावेळी एक अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो. पाहायचं काय होतोय आणि चेंडू जाणार सीमा रेषा पार. 6 धावा. डीजे मास्टर 500 रुपयाचे पारितोषिक. हॅलो. धावसंख्या झाली ती 45. 31 धावांची अजूनपर्यंत गरज असेल आणि पुन्हा एकदा कल्पेशला सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा 500 रुपयाचे पारितोषिक असेल. हा चेंडू यावेळी झेर उडालाय. एकच धाव. एका धावसंख्या संघ पोहोचतोय 46 वर. आता समीकरण बदलणार. येणारे 7 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज म्हणजे हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल.
सात चेंडू आणि 30 धावांची गरज असताना हा चेंडू फेकलाय सर्वेशनं. काऊ कॉर्नर रिझन मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव, एका धावाने समीकरण बदलणार. येणारे 6 चेंडू असतील आणि विजयासाठी धावांची गरज असेल ते 29. थँक्यू. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजांची शिवजयंती. नाव मुखामध्ये घेतलं की 100 हत्तींचं बळ संचारतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा खऱ्या अर्थानं रयतेचा राजा होता. रायरे शिवाराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून मुठभर मावल्यानं घेऊन कणभर स्वराज्य निर्माण करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे गीत आपण ऐकलं. तर वळूया सामन्याकडे. येणारे 6 चेंडू असतील आणि 29 धावांचे एक आश्चर्यप्राय आव्हान. आणि व्हॉलंटियरनं खुर्च्या घेऊन या. जे व्हॉलंटियर आहे त्यांना विनंती आहे आपल्या खुर्च्या घेऊन या. येणारे 6 चेंडू 29 धावा. नवीन आलेले गोलंदाज संतोष प्रफुल्ल ठाकूर आणि बाळू ठाकूर यांचे बंधुराज. पहिला चेंडू दोपुलटस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू मारला. चांगलं क्षेत्ररक्षकाने केलं. 1 धाव पूर्ण, 2चा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावाही सहज पूर्ण. 2 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 49 वर. येणारे 5 चेंडू आणि 27 धावा. आणि महेश पाटील यांचं बक्षीस आहे कल्पेश पाटीलसाठी 500 रुपयाचे षटकार किंवा चौकारला जर नाही मारले तर 500 रुपये जमा केले जातील. 5 चेंडू 27 धावा ची गरज असणार आहे. हा चेंडू महत्वाचा असेल संतोषचा. हा चेंडू शॉर्ट आर्म पुल होता मात्र या चेंडूचा फायदा उठत आला नाही. बॅटची एज लागली आणि फलंदाज जाणार बॅक टू पॅव्हिलियन. डीजे मास्टर. रितेशने मात्र चांगली फलंदाजी केली होती पण मात्र सामना आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये मात्र त्याला यश आलं नाही. समीकरण आता बदलले. येणारे 4 चेंडू असतील आणि विजयासाठी 27 धावांची गरज. 4-27 म्हणजे 4 जरी षटकार आले तरी मात्र चिराग फायटर संघ या सामन्यामध्ये विजय होऊ शकत नाही. 4 चेंडू आणि 27 धावा. हा चेंडू यावेळी चांगला फटका खेळण्यामध्ये यश मिळवलाय. चेंडू जाणार सीमारेषा पार. चौकार. समीकरण बदलणार. येणारे 3 चेंडू आणि 23 धावा. डीजे मास्टर. हा चेंडू पुन्हा एकदा सुवर. समीकरण बदलणार. बावीस धावांची गरज. 3 चेंडू. तर समीकरण आता बदलणार. येणारे 2 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. चिराग फायटर संघ खुर्च्या घेऊन या. खुर्च्या. आणि सकाळी जो सामना आहे ते संघ सकाळीच्या सामन्याच्या टीमला विनंती आहे. टायगर वॉरियर्स आणि आर्यन वॉरियर्स
8:30 इथं हजर राहायचं. 9ला पहिला चेंडू पडेल याची विनंती असेल. हा चेंडू निर्धाव. आता समीकरण बदलणार. येणार एक चेंडू आणि 20 धावा. एक चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. चिराग फायटर्स म्हणजे जवळजवळ हा सामना चिराग फायटर्स संघ पराभव छायेमध्ये जातोय आणि विजयाच्या समीप जातोय हर्षित रायडर संघ. हार्दिक अभिनंदन हर्षित रायडर संघाचं.